सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2 मार्च 2026 सोमवार दिवशी होळी आलेली आहे. तर होळी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 2 मार्च 2026 सोमवार दिवशी सायंकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. तर होळी प्रारंभ संध्याकाळी झाल्यामुळे म्हणजे होळी पौर्णिमा ही 2 तारखेला संध्याकाळी प्रारंभ झाल्यामुळे प्रदोष काळात प्रारंभ झाल्यामुळे आपल्याला होळीचे दहन होळी साजरी आपल्याला 2 मार्च रोजीच करायची आहे. जरी उदय तिथीनुसार 3 तारखेला 3 मार्चला आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणजे हुताशनी पौर्णिमा साजरी करणार आहोत, पण 2 मार्चला संध्याकाळी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ झाल्यामुळे आपल्याला 2 मार्च रोजीच ही होळी साजरी करायची आहे. कारण 3 मार्चला सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार असल्यामुळे आपल्याला शास्त्रानुसार होळीचे दहन होळीची पूजा 2 मार्चलाच करायची आहे. तर संध्याकाळी 6 वाजेपासून अगदी रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत तुम्ही होळी पेटवू शकता, म्हणजे होळीचे दहन पूजन वगैरे करू शकता. होळीला नैवेद्य पाणी सर्व काही गोष्टी आपल्याला रात्रीच करायच्या आहे. म्हणजे संध्याकाळपासून तुम्ही रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत तुम्ही जशी दरवर्षाप्रमाणे होळी पेटवतात, दहन करता पूजन वगैरे करता नैवेद्य पाणी तशाच पद्धतीने करायचं आहे. दुसऱ्या दिवशी जरी ग्रहण आलेलं आहे चंद्रग्रहण, पण चंद्रग्रहणाचा कुठलाही वाईट परिणाम होळीवर नसल्यामुळे अगदी आनंदाने आपल्याला होळीचा सण साजरा करायचा आहे. तर होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे. तर चंद्रग्रहण दुसऱ्या दिवशी आहे 3 मार्च रोजी सकाळपासून सूर्योदयापासून ग्रहण संपेपर्यंत आपल्याला वेद नियम पाळायचे आहे. महिलांनो, दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण होळीची राख दुसऱ्या दिवशी आणतो, तर जर असं लवकर उठा आणि जर रात्री तुम्ही जागरण करत असाल तर होळी शांत झाल्यावर थोडीशी राख आपल्या घरी रात्रीत जरी घेऊन आला तुम्ही पहाटेपर्यंत तरीही चालेल, किंवा दुसऱ्या दिवशी 3 तारखेला सूर्योदयाच्या आधी वेद चंद्रग्रहणाचे वेद लागण्याआधीच होळीची राख आपल्या घरात आणायची आहे. आंघोळीच्या पाण्यात टाका किंवा लाल कपड्यात बांधून आपल्या मुख्य दारावर जरी लावून दिली, कुणाची नजरबाधा लागणार नाही. मुलांना नजरबाधा झालेली असेल, थोडीशी राख मुलांवरून तुम्ही 7 वेळा ओवाळून पाण्यात जरी टाकून दिली तरीही चालेल. होळीच्या राखेचे खूप खूप चमत्कारिक फायदे असतात. थोडे का होईना म्हणजे उपाय तापाय जरूर करायचे आहे. होळीची राख चिमूटभर का होईना आपल्या घरात जरूर आणायची आहे. थोडी थोडी तुम्ही घरात जरी टाकून दिली, शिंपडून दिली, याचा सुद्धा चांगला परिणाम होतो. घरातली जी नकारात्मकता असते ना ती संपूर्णपणे नष्ट होते. पण राख टाकताना भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण जरूर करायचं आहे. होळीची राख आपल्या घरात मुख्य दरवाजावर लाल कपड्यात बांधताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. किंवा तुम्ही घरात थोडीशी राख शिंपडत असाल तर याच मंत्राचा जप करायचा आहे. आंघोळीच्या पाण्यात टाकत असाल धुलीवंदनच्या दिवशी होळीची राख, तर याच मंत्रांचा जप करायचा आहे. तेव्हा चांगले शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील. तर होळीच्या राखेचे बरेचसे उपाय असतात. तर होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे आणि होळीवर चंद्रग्रहणाचा काहीही परिणाम नाही, म्हणून आपण होळी छानरित्या अगदी आनंदाने हा उत्सव साजरा करायचा आहे. पण होळीला काही विशेष आपल्याला उपाय करायचे आहे आणि होळीला काही 5 चुका आपल्याकडून होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर पहिली चूक, तुम्हाला रस्त्यावर तुम्ही चालत आहात, कुठं गेलेला आहात, तर अचानक तुमच्या नजरेस एखादा लाल कपडा किंवा काळा कपडा, एखादा लिंबू, सुई, नारळ, कैची या वस्तू चालताना तुम्हाला रस्त्यावर दिसल्या तर चुकून सुद्धा हात लावू नका की कुणाची वस्तू पडलेली आहे आपण देऊन देऊ. या चुका अजिबात करू नका आणि ती वस्तू ओलांडायची चूक तर अजिबात करू नका. बघा, होळी आणि दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आल्यामुळे ही पौर्णिमा जास्त प्रभावी आहे. जशी दैवी शक्ती जागृत असते पौर्णिमेस,
तशी काळी शक्ती सुद्धा जागृत असते. अंधश्रद्धा मुळीच नाही आहे. आपलं रक्षण व्हावं, संरक्षण व्हावं यासाठी सांगत आहे. काही लोक असतात जे दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळत असतात, असे लोक सुद्धा आहे. आणि दुसऱ्यांच्या प्रगतीवर आनंदित होणारे सुद्धा या जगात लोक आहे. तर आपले रक्षण व्हावं कायम म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. रस्त्यावर या वस्तू दिसल्या किंवा तुमच्या घराच्या आजूबाजू तुम्हाला अशा वस्तू अचानक दिसल्या, उचलू नका आणि ओलांडायची तर चूक अजिबात करू नका. दुसरी चूक म्हणजे होळीला कुणाचाच अपमान करू नका, कुणाला अपशब्द बोलू नका. भांडणं, कटकटी या गोष्टींपासून दोन्ही दिवस, मी तर म्हणते होळी आणि चंद्रग्रहण दोन्ही दिवस दूर राहा. या गोष्टींपासून घरात शांतता ठेवा. मुलांविषयी किंवा इतरांविषयी अपशब्द अजिबात करू नका. घरात कुणाच विषयी बोलू नका. देवांचे मंत्रोच्चार लावून द्या. तुम्ही स्वतः मंत्र बोला, नाहीतर मग वर्षभर पीडा पाठी लागते. म्हणून या चुका अजिबात होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तिसरी चूक म्हणजे होळीला किंवा दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहणाला तुम्हाला कुणी बाहेरच्यांनी, घरातल्यांनी नाही, बाहेरच्यांनी जरी ओळखत आहात पण तुमच्याविषयी त्यांचे विचार चांगले नाही, तुम्हाला माहीतच असेल. अशा लोकांनी जर तुम्हाला पांढरी मिठाई, पेढे किंवा खोबरं किंवा तिळगुळ किंवा फुटाणे वगैरे किंवा विड्याचं पान, गोड विड्याचं पान अशा गोष्टी काही खायला दिल्या, दूध वगैरे, तर मुळीच खाऊ नका. होळी आणि चंद्रग्रहण या काळात काही लोक काळी विद्यासुद्धा करतात आणि ती विद्या प्रभावी ठरत असते. या गोष्टी आपल्या लेकरांना सुद्धा सांगून ठेवा. आपली घरातली व्यक्ती ठीक आहे, त्यांच्याकडून तुम्ही प्रसाद वगैरे घेतलं, पण बाहेरील व्यक्तींकडून काहीच घेऊ नका आणि खायची चूक अजिबात करू नका. घरीसुद्धा या गोष्टी कुणाचकडून घेऊन घरी आणू नका. मुलांना सुद्धा सांगून ठेवायचं आहे. चौथी चूक म्हणजे होळीला चंद्रग्रहणात आपल्याकडून आपल्या वस्तू म्हणजे तुमचे कपडे असतील किंवा साज शृंगार कुणालाच देऊ नका. महिलांनो या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. मुलींनी, महिलांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पाचवी चूक म्हणजे होळी ग्रहणात चुकून सुद्धा मळलेले किंवा 4 दिवसात घातलेले महिलांनो किंवा मुलींनो कपडे घालू नका आणि त्यात काळ्या रंगाचे कपडे तर चुकून सुद्धा घालू नका. मुली किंवा महिला असतील या गोष्टींची काळजी घ्या. आणि माझे दादा आहेत त्यांनी सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालू नका. शुभ छान छान कलर असतात, लाल, पिवळा, नारंगी, हिरवा, पिवळा, ऑरेंज, जे तुमच्याकडं छान छान रंग असतील ते धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून होळीचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि होळीचा दिवस साजरा करायचा आहे. हे असे कपडे जर तुम्ही घातले तर होळी पौर्णिमा निगेटिव्हिटी तुमच्याकडं खेचली जाईल आणि मग तुमच्या पाठीमागे पीडा लागू शकते. म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. होळीच्या रात्री 11:11 एक उपाय, एक सेवा करायची आहे. सुंदर अनुभव सिद्ध, 1000% तुम्हाला अनुभव येईल. कितीही तुमची कठीण इच्छा असू द्या, 100% नाही 1000% पूर्ण होणार आहे. तर काय करायचं आहे, सर्वांनी हा उपाय, ही सेवा जरूर करा. होळीच्या रात्री बरोबर 11:11 हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहे. आंघोळ वगैरे करायची गरज नाही, हातपाय धुवून घ्या. स्वच्छ कपडे घालायचे आहे. देवघरासमोर हा उपाय करू शकता किंवा पेटत्या होळी समोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, बरोबर घड्याळात बघून घ्यायचं आहे. 11:11 तुम्हाला एक कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यावर तुमची इच्छा लिहून घ्यायची आहे. तुम्हाला नोकरी पाहिजे, लग्न, संतान प्राप्ती, पैसा, घर, दार, गाडी, बंगला, सर्व म्हणजे तुमच्या कठीण इच्छा असतील की अशक्य आहे, होऊ शकत नाही, अशी इच्छा तुम्हाला त्या कोऱ्या कागदावर लिहून घ्यायची आहे. आणि बरोबर 11:11 तो कागद घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि तो कागद तुम्हाला हातात घ्यायचा आहे. तुपाचा दिवा, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. 11:11 बरोबर 11 सेकंद तुम्हाला तुमच्या इष्टदेवतांचं नामस्मरण करायचं आहे. तो कागद हातात घ्यायचा आणि तुमच्या देवांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करायचा आहे. होळी पौर्णिमा आहे.
बरोबर सलग 11 दिवस हा उपाय करायचा आहे. तो कागद नीट ठेवा. एका रात्रीतच तुम्हाला अनुभव येणार आहे. बरोबर 11 सेकंद तुम्हाला, म्हणजे एका सेकंदाला एक मंत्र जरी बोलला म्हणजे 11 वेळा तुमच्या इष्टदेवतांचा तुम्हाला मंत्र जपायचा आहे. शांत चित्ताने सेवा करा आणि पॉझिटिव्ह होऊन करायची आहे. श्रद्धेने केलेली सेवा उपाय कधीच खाली जात नाही आणि पौर्णिमा तिथीत केलेला उपाय कधीच खाली जाणार नाही. 1000% तुम्हाला रिझल्ट देणारच आहे. म्हणून 11 वाजून 11 मिनिटांनी हा उपाय करायचा आहे. रात्रीच करायचा आहे. रोज रात्री असा 11 दिवस उपाय करायचा आहे. एका रात्रीतच तुम्हाला चांगले अनुभव येतील. जरी अनुभव आला आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तरी पण 11 दिवस तुम्हाला तो उपाय, ती सेवा पूर्ण करायची आहे. आणि 11व्या दिवशी हाच उपाय केल्यानंतर बरोबर 11 वाजून 11 मिनिटांनी 11 सेकंद तुम्हाला मंत्र बोलायचा आणि तो कागद तुम्हाला कापूर सोबत जाळून टाकायचा आहे. आणि त्याची जी विभूती असेल ना ती उजव्या हातात घ्यायची आहे आणि बोलायचं आहे, तुम्हाला जी इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे ती इच्छा पूर्ण करून दिल्याबद्दल देवांचं आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचं तुम्हाला थँक्यू म्हणजेच आभार मानायचे आहे. आणि ती रक्षा तुम्हाला फुकून द्यायची आहे. तुम्ही घराबाहेर जरी जाऊन फुकून दिली तरीही चालेल. याचा अर्थ तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाचे आभार मानलेले आहे. खूप सुंदर अनुभव सिद्ध ही सेवा आहे. 11 वाजून 11 मिनिटांनी पौर्णिमेच्या रात्री ही सेवा सुरू करा. एका रात्रीत तुम्हाला सर्व इच्छा पूर्ण होताना दिसून येतील. जरी लगेच तुमची इच्छा पूर्ण झाली एका दिवसात तरी पण 11 दिवस हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. आणि 11व्या दिवशी तो कागद तुम्हाला जाळून टाकायचा आहे आणि त्याची रक्षा घराबाहेर फुकून द्यायची आहे. कुणाशीच चर्चा करू नका की तुम्ही ही सेवा करताय, हा उपाय करताय. शांत चित्ताने करा. तुमची इच्छा पूर्ण झाली की सगळ्यांना कळणारच आहे. म्हणून उपाय सेवा करताना शांत चित्ताने करायचा आहे. अनुभव सिद्ध उपाय आहे हा. त्याचबरोबर होळी पौर्णिमेला मोठी पौर्णिमा आहे. दोन्ही दिवस तुम्ही तुरटीचे उपाय जरूर करा. 2 तारखेला पण करा आणि 3 तारखेला पण करायचं आहे. जरी होळी पौर्णिमा संध्याकाळी लागणार आहे, सकाळी आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्हाला तुरटी टाकून आंघोळ करायची आहे. थोडं गंगाजल असेल तर गंगाजल पण टाका आणि तुरटीचा खडासुद्धा टाकायचा आहे. अशा पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, तुरटी टाकून आंघोळ करत जा. चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील. जी नकारात्मकता असेल तिथंच नष्ट होईल. कुणाची नजरबाधा असेल त्याची त्याच्याकडंच जाईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल कायम. त्याचबरोबर होळी पौर्णिमेला 3 तारखेला नका हा उपाय करू, 2 तारखेलाच करा. मुलांवरून सुद्धा एक तुरटीचा खडा, महिलांनो उपाय जरूर करा. अगदी रात्रीचे 12 वाजले ना चालेल, पण होळी पौर्णिमेला मुलांवरून सुद्धा एक तुरटीचा खडा पूर्व पश्चिम उभं करा. जरी नजर लागलेली असो किंवा नसो, पण आईने मुलांवरून एक तुरटीचा खडा 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घ्यायचा. आणि तुमच्या घराबाहेर चूल वगैरे असेल त्यात अग्नीत टाकून द्या. नसेल चूल, घरात जरी तुम्ही बेसिनमध्ये हात धुवून टाकला ती तुरटी आपोआप वितळून जाईल. जशी जशी तुरटी वितळेल तशी तशी मुलांना बाहेरील बाधा वगैरे लागलेली नजरबाधा असेल लगेच क्षणात उतरून जाईल. मुलं हसती खेळती राहतील. तुमच्या बाथरूममध्ये नकारात्मकता असेल, तुमच्या घरात नकारात्मकता असेल तर 4ही कोपऱ्यात तुम्ही थोडं थोडं जाडं मीठ आणि त्यावर एक एक तुरटीचा खडा जरूर ठेवा. चांगले अनुभव येतील. बाथरूममध्ये मीठ ठेवण्याआधी मीठ ठेवण्याच्या पेक्षा तुम्ही एक तुरटीचा खडा ठेवला बाथरूममध्ये तरी पण तुमच्या बाथरूममधली नकारात्मकता तुमच्या घरात कधीच येणार नाही आणि तुमच्या घरात कायम सकारात्मकता राहील. म्हणून हे तुरटीचे उपाय जरूर करायचे आहे. त्याचबरोबर होळी पौर्णिमेला रात्रीचे 12 वाजले ना तरीही चालेल, एक लाल कपडा घ्यायचा आहे तुम्हाला. एक तुरटीचा मध्यम आकाराचा खडा घ्या. त्याबरोबर 5 फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे. त्या लाल कपड्यात नीट बांधून घ्यायचा आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र बोला, 21 वेळा बोला, एक माळ जपा
आणि तो तुरटीचा खडा 5 लवंग लाल कपड्यात बांधून आपल्या मुख्य दारावर आतून बांधून द्यायचा आहे. कधीच तुमच्या घराला, तुमच्या प्रगतीला कुणाचीच नजरबाधा लागणार नाही. हे तुरटीचे उपाय जरूर करायचे आहे. होळीच्या दिवशी आपल्या दाराशी छान अशी छोटी का होईना रांगोळी अवश्य काढा महिलांनो. संध्याकाळी प्रदोष काळात जरी काढली तुम्ही किंवा सकाळी काढत असाल अतिशय उत्तम. माझ्या महिलांना काहींना नसेल जमत, तुम्ही संध्याकाळी जरी काढली रांगोळी, लहान का होईना रांगोळी, आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते ती कधीच कुठली नकारात्मकता शिरकाव होऊ देत नाही. म्हणून अशा शुभ तिथींना, सणावाराला दाराशी रांगोळी काढा आणि घरात सुद्धा एक पाणी शिंपडून द्यायचं आहे. दोन्ही दिवस शिंपडा महिलांनो. चंद्रग्रहण संपल्यावर सुद्धा तुम्ही शिंपडू शकता आणि संध्याकाळी होळीची पौर्णिमा लागणार आहे. दोन्ही संध्याकाळी किंवा सकाळी जरी पाणी शिंपडलं, काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्या, चिमूटभर हळद टाका, त्यात थोडंसं गंगाजल टाका, गुलाबजल असेल, गोमूत्र असेल, थोडीशी तुरटीचा खडा बारीक करून टाकायचा आहे. या सर्व गोष्टी बारीक करून टाकायच्या आहे. म्हणजे जी तुरटी टाकाल ती बारीक करून टाका. एखादी कापराची वडी असेल बारीक करून टाका. सगळं पाण्यात मिक्स करा आणि ते पाणी थोडंसं दोन्ही दिवस पुरेल एवढं पाणी तयार करून घ्या. स्प्रे बॉटल असेल त्यात जरी भरून ठेवलं तुम्ही आणि संपूर्ण घरात ते बॉटलनी शिंपडून द्यायचं. होळीला सोमवार आलेला आहे. प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला मंदिरात जाता आलं महादेवांच्या, छान असा पाण्याने अभिषेक करा, दुधाने किंवा पाण्याने नुसता जरी अभिषेक केला, बेल फूल अर्पण करायचं आहे, काहीतरी गोडाचा नैवेद्य किंवा फळांचा नैवेद्य दाखवला मंदिरात जाऊन तरीही चालेल, पण महादेवांच्या मंदिरात जरूर जायचं आहे. आणि घरी येताना शिवपिंडीवरून एक बेलपत्र तुमच्यासाठी जरूर घेऊन या. जलाधारीच्या इथून जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते सुद्धा थोडंसं घरी घेऊन या. घरात सर्वांनी प्यायचं आहे. घरात 4 दिवस वगैरे कुणाला नसेल महिलांना, मुलींना, तर महिलांनो घरात जरी थोडं शिंपडून दिलं ना, तुमच्या घरात जी नकारात्मकता असेल किंवा काही वाईट तुम्हाला म्हणजे अनुभव येत असतील, घरात कटकटी, भांडणं, मुलं ऐकत नाही, अशा गोष्टी होत असेल, लक्ष्मी टिकत नसेल, तर या गोष्टी दूर होण्यासाठी जरूर होळी पौर्णिमेला महादेवांच्या मंदिरातून या वस्तू आणा आणि घरात याचे उपाय सेवा जरूर करा. सर्वांनी तीर्थ घ्या आणि तुम्ही एक एक बेलपत्र जरी खाल्लं ना, होळी पौर्णिमा आहे, मोठी पौर्णिमा आहे. त्याचबरोबर महादेवांच्या मंदिरात एक गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावून द्यायचा आहे आणि ते दिव्यात तुम्हाला एक कापराचा तुकडा टाकायचा आहे. चांगले शुभ परिणाम तुमच्या घरात तुम्हाला दिसतील. होळी पौर्णिमेला आपल्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे आणि त्या दिव्यात सुद्धा तुम्हाला एक कापराचा तुकडा, 2 लवंग आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे, अलक्ष्मी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, काळजी आहे, चिंता आहे, सर्व नष्ट होईल आणि लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात स्थिर स्वरूपात वास करेल. म्हणून देवघरात सुद्धा असा एक दिवा लावा आणि महादेवांच्या मंदिरात सुद्धा असा एक दिवा लावायचा आहे. होळीच्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा प्रारंभ झाल्यावर गाईच्या शेणीवर तुम्हाला कापूर जाळायचा आहे. त्याबरोबर लवंग जाळायची आहे. 2 लवंग जाळा, चिमूटभर पिवळी मोहरी जाळा, गाईचं 2-4 थेंब तूप टाकायचं आहे, 1 गुळाचा बारीकसा खडा टाकायचा आहे, लोबान असेल, गुगल असेल, या सर्व वस्तू जाळायच्या आहे. घरात प्रथम देवांना धूप दाखवा, नंतर संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात तो धूप फिरवायचा आहे. यामुळे सुद्धा तुमच्या घरातले जे वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, नजरबाधा, शत्रुपीडा संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या लेकराबाळांची भरभरून प्रगती व्हायला लागेल. म्हणून होळीच्या दिवशी संध्याकाळी असा कापूर धूप आपल्या घरात महिलांनो झालाच पाहिजे. होळीच्या दिवशी मुठभर धने तुम्हाला देवघरात ठेवायचे आहे. आपण नैवेद्य तर देवांना दाखवणारच आहोत, पुरणाची पोळी जे नैवेद्य केलेला असेल देवांना दाखवणारच आहोत, पण संध्याकाळी प्रदोष काळानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ झाल्यावर मुठभर धने वाटीत घ्या. त्यावर 5 रुपयाचा कॉईन ठेवा, नसेल 5 रुपयाचं 1 रुपयाचं ठेवा. छान हळद कुंकू वाहून आधी गणपती बाप्पांची, माता लक्ष्मीची, कुलस्वामिनीची, देवी देवतांची पूजा करा. नंतर त्या धन्याची आणि 1 रुपयाची किंवा 5 रुपयाच्या नाण्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि रात्री
रात्री अगोदर ते धने आणि तो रुपया उचलून घ्यायचा आहे. रुपया आपल्या देवघरात ठेवायचा आहे. थोड्या वेळ राहू द्या आणि नंतर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुमची पर्स कधी खाली होणार नाही, पैसा कधी तुमच्या घरात नाही, अशा गोष्टी कधी घडणार नाही